लाडक्या बहिणी 26 मे पासून आज 31 तारीख आहे. वाट पाहतायत 11व्या हप्त्याची, मात्र 11वा हप्ता आज देखील जमा झाला नाही. बघू शकता कमेंट, आज 31 तारीख आहे, आजही पैसे आलेले नाही. त्यांनी कमेंट करून सांगितलंय आणि भरपूर जणांनी कमेंट केलेली आहेत. नाही आले पैसे. बघू शकता नाशिक जिल्ह्यामधून देखील पैसे आलेले नाहीत. कुठल्या जिल्ह्याचे अजून पैसे या ठिकाणी जमा झालेले नाहीत. बघू शकता लाडक्या बहिणींना या ठिकाणी प्रतीक्षा लागलेली आहे. आज शेवटची तारीख आहे. आज देखील कुठलेही अपडेट देण्यात आलेलं नाही. तर लाडक्या बहिणी म्हणतात की या ठिकाणी कुठली तरी एक तारीख फिक्स करायला हवी. बघू शकता हे देखील म्हणतात की चेकवरती सही करून झालेला आहे. रोज GR निघालेले आहेत, 2 GR निघालेले आहेत लाडकी बहीण योजनेच्या निधीबद्दल, परंतु पैसे मात्र जमा होत नाहीत. हे म्हणतात की या ठिकाणी खरंच एक तारीख ठरवायला पाहिजे. प्रत्येक महिन्यामध्ये वाट पाहत बसावे लागत आहे. तुम्हाला काय वाटतं? सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी महिला व बालविकास विभागाने एक फिक्स महिन्याची कुठली तरी डेट ठरवावी, जसं की शेवटच्या आठवड्यामध्ये असेल किंवा पहिल्या आठवड्यामध्ये असेल. या तारखेला लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता या ठिकाणी जमा केला जाईल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला वाटतं का या ठिकाणी एक फिक्स डेट ठेवावी जेणेकरून तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही? तसं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून नक्की टाईप करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. कारण की बघा 26 मे पासून जवळपास तुम्ही 27 मे, 28 मे, 29 मे आणि 30 मे म्हणजे कालपर्यंत देखील वाट पाहिली, मात्र लाडकी बहीण योजनेचा जो मे महिन्याचा हप्ता जमा व्हायला पाहिजे होता तो जमा झाला नाही. कारण की पहा, आपल्याला अधिकृत ऑफिशियल माहिती या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच दिलेली होती. त्यांनी सांगितलेलं होतं की जी फाईल आहे जवळपास 4.25 कोटी रुपयांची, त्याच्यावरती मी सही केलेली आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींना हा मे महिन्याचा हप्ता जो आहे 2 ते 3 दिवसामध्ये यायला सुरुवात होईल. 2 ते 3 दिवस झाले आणि शेवटचा आठवडा देखील आज संपतो आहे, तरी देखील आज सकाळपासून कुणाचेही पैसे जमा झालेले नाहीत. तुमचे जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की खरोखर सांगा, कारण की सर्वांना माहिती समजेल. कारण की बरेच जण, 1-2 जण कमेंट करतायत की पैसे आले, या ठिकाणाहून पैसे आले, मुंबईहून आले, पुण्याहून आले, परंतु पैसे मात्र जमा झालेले नाहीत. कारण की भरपूर साऱ्या जणांच्या कमेंट आहेत पैसे आलेच नाही म्हणून. तर मग आता नेमकं काय होईल? लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता भेटेल की नाही? बघा, योजना तर तुमची चालूच आहे, योजना बंद नाहीये, योजना चालूच आहे. प्रत्येक महिन्याचा तुम्हाला लाभ भेटणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये देखील असंच झालं होतं. एप्रिलच्या 30 तारखेपर्यंत पैसे येतील असं सांगण्यात आलेलं होतं, परंतु आले नाही. मात्र त्याबद्दलची घोषणा करण्यात आली आणि पहिल्या आठवड्यामध्ये मे महिन्याच्या म्हणजे ह्याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला एप्रिल महिन्याचे पैसे भेटले. मात्र मे महिन्याचे आता पैसे या ठिकाणी अजून यायला जवळपास महिना संपत आलाय, तरी देखील पैसे भेटत नाहीत. मग काय आले न्यूजमध्ये माहिती ती आपण डिटेलमध्ये बघूयात. बघा, आज शेवटची तारीख आहे या महिन्याची. आज देखील सकाळपासून कुणाचेही पैसे जमा झालेले नाहीत. तुमचे जमा होत आहेत का संध्याकाळपर्यंत? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आले असतील तर. बघा, लाडकीच्या खात्यामध्ये 3000 येण्याची शक्यता आहे. आता मे जूनचा हप्ता या दिवशी एकत्र तुम्हाला येऊ शकतो. जर आज पैसे नाही आले तर एकत्रित पैसे देखील येण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता अद्याप आलेला नाही. पुढच्या महिन्यात कदाचित तुम्हाला 3000 रुपये एकत्रित येऊ शकतात. बघा, याच्याबद्दल अजून तरी घोषणा केलेली नाही. बघा, मागच्या महिन्यामध्ये आपल्याला माहित असेल एप्रिलचे पैसे आले नव्हते. त्यावेळी स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः ट्विट करून सांगितलं होतं की आम्ही मे महिन्याच्या 2 ते 3 तारखेपासून पैसे वाटप करायला सुरुवात करणार आहोत. 7 मे पर्यंत पैसे येतील. तसंच या ठिकाणी मे महिन्याच्या हप्त्याबद्दल मात्र अजून तशी घोषणा केलेली नाही. एक तर बघा, तुम्हाला मे महिन्याचा हप्ता जो आहे या ठिकाणी 1500 रुपयाचा जूनमध्ये तुम्हाला पहिल्या आठवड्यामध्ये भेटू शकतो फक्त मे महिन्याचा, किंवा जर असा निर्णय झाला की मेचा प्लस जूनचा दोन्ही हप्ते एकत्रित द्यायचे 3000 रुपये या ठिकाणी, तर तसाही निर्णय होऊ शकतो. दोन्हीपैकी एक कुठला ना कुठला तरी निर्णय तुमचा होईल, मात्र तुमचे पैसे 100% भेटणार आहेत. मात्र तरीही प्रश्न असा येतो की या ठिकाणी मग लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक महिन्याची एक तारीख फिक्स का केली जात नाही? त्याबद्दल तारीख नेमकी फिक्स करणं गरजेचं आहे. बघा, मे महिना संपत आलेला आहे. आज शेवटचा दिवस आहे. अद्याप महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मे आणि जून महिन्याचे 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये एकत्रित येतील असं बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. फक्त या ठिकाणी ही न्यूजमध्ये माहिती आलेली आहे. अधिकृत माहिती आल्यावरच तुम्ही विश्वास ठेवायचा आहे. बघा, सध्या तरी या ठिकाणी फक्त ही शक्यता आहे की एकत्रित येऊ शकतात. तुम्हाला 2 शक्यता मी सांगितल्यात की एक तर या ठिकाणी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मेचे फक्त 1500 रुपये येऊ शकतात. जर पहिल्या आठवड्यात मेचे 1500 रुपये नाही आले तर मग दोन्ही हप्ते एकत्रित जून आणि मेचे तुम्हाला येऊ शकतात 3000 रुपये. मग ते जूनमध्ये कधीही दिले जाऊ शकतात. बघा, पुढच्या महिन्यामध्ये वटपौर्णिमेचा मुहूर्त साधून महिलांच्या खात्यामध्ये पैसे दिले जाण्याची शक्यता आहे. याबद्दल अजून घोषणा केलेली नाही, परंतु त्या निमित्ताने पैसे दिले जाऊ शकतात. जसं की मागच्या वेळेस आपण जर बघितलं
महिला दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी पैसे वाटप करण्यात आलेले होते. तसंच यावेळेस देखील होण्याची शक्यता असू शकते. मे जूनचे 3,000 रुपये एकत्रित मग तुम्हाला येणार का? बघा, मे महिन्याचा हप्ता कदाचित लांबणीवरती जाऊ शकतो. आज जर पैसे नाही आले तर जून महिन्यात महिलांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 3,000 रुपये येण्याची शक्यता देखील असू शकते. याआधी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झाले आहेत, म्हणजे एप्रिलचे. मात्र या महिन्यात अजूनही पैसे भेटलेले नाहीत. त्यामुळे तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, परंतु तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत. एप्रिलचं देखील तसंच झालं होतं, परंतु मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते पैसे भेटले म्हणजे भेटलेच. कारण की बघा, सरकारी पैसे आहे, सरकारी योजना आहे, त्याच्यामुळं थोडं मागे पुढे होऊ शकतं, लेट होऊ शकतं, मात्र तुमचे सर्व पैसे पात्र लाडक्या बहिणींना भेटत राहणार आहेत. तर बघा, मे आणि जूनचा हप्ता जो आहे तो एकत्रित येणार की नाही याबाबत माहिती दिलेली नाही, परंतु अजूनपर्यंत मेच्या हप्त्याबाबत देखील घोषणा झालेली नाही. त्यावरून हा हप्ता पुढे जाण्याची शक्यता आहे. पुढच्या महिन्यात एकत्रितपणे किंवा वेगवेगळ्या दिवशी मे आणि जूनचा हप्ता देखील एकत्रित नाही आला तर वेगवेगळ्या दिवशी देखील येऊ शकतो. त्याबद्दलची माहिती मात्र दिलेली नाही. पुढच्या महिन्यामध्ये वटपौर्णिमेचा मुहूर्त साधून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाऊ शकतात, त्याची शक्यता या ठिकाणी आहे. प्रत्येक महिन्यात आपण जर बघितलं, बघा, महिला आणि बालविकास मंत्री हप्त्याच्या बाबत तारखा ज्या आहेत त्या घोषित करत असतात, परंतु या महिन्यामध्ये मात्र कोणतीही त्यांच्याकडून तारीख घोषित करण्यात आलेली नाही किंवा त्यांनी मीडियाशी बोलताना कुठलीही माहिती मे महिन्याच्या हप्त्याबद्दलची दिलेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता या ठिकाणी वाढू लागलेली आहे, परंतु तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. जरी या ठिकाणी आज जरी पैसे नाही आले तरी मेच्या 31 तारखेपर्यंत, तर जूनच्या तुम्हाला पहिल्या आठवड्यामध्ये देखील पैसे मग येऊ शकतात, जसं मागच्या महिन्यामध्ये एप्रिलच्या पैशाबद्दल झालेलं होतं. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. बघा, कारण की स्वतःच या ठिकाणी अजित पवारांचं वक्तव्य जर आपण बघितलं, त्यांनी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यावरती स्वतः त्यांनी वक्तव्य केलं होतं की जवळपास मी 3.37 कोटी म्हणजे 4.25 कोटी रुपयांच्या फाईलवरती सही केलेली आहे. त्यामुळे लवकर महिलांना पैसे मिळण्याची आशा आहे असं त्यांनी सांगितलं होतं. आणि पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये माझ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी मेचा हप्ता भेटेल असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं मीडियाशी बोलताना. आपण ते देखील माहिती याच्या अगोदरच बघितलेली होती. तर बघा, आज देखील पैसे सकाळपासून बऱ्याच जणांची जमा झालेले नाहीत. संध्याकाळपर्यंत तुमचे पैसे जमा होत आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. कारण की मेच्या पहिल्या दिवसापासूनच तुम्ही वाट पाहताय. बोललं जात होतं की शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे येतील आणि स्वतः उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनीच सांगितलेलं होतं पत्रकारांशी बोलताना, किंवा त्यांनी एक जो कार्यक्रम घेतला होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना जी आहे थोडंफार मागे पुढे होतं, मागे पुढे एखादा हप्ता झाला की बंद योजना झाली वगैरे अशी या ठिकाणी त्याबद्दल बोललं जातं. परंतु या ठिकाणी लाडक्या बहिणींना मी सांगतो की मे महिन्यासाठी या ठिकाणी 4.25 कोटी रुपयांची फाईल क्लिअर झालेली असं त्यांनी बोललं. आणि त्याबद्दलची माहिती मी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनाही दिलेली आहे असंही त्यांनी सांगितलं होतं. आणि माझ्या लाडक्या बहिणींना पुढचे 2 ते 3 दिवसामध्ये पैसे भेटतील असं देखील त्यांनी बोललं होतं. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी बोलत होतो की शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात, म्हणजे 31 तारखेपर्यंत किंवा 30 तारखेपर्यंत. परंतु कालही पैसे आलेले नाहीत आणि आजही सकाळपासून बऱ्याच जणांचे पैसे जमा झालेले नाहीत. काही जण कमेंट करतात की पैसे येत आहेत म्हणून, परंतु सर्वांनी नक्की कमेंट करून सांगा नक्कीच आलेत की नाही. जर आलेले नसतील तर नाही म्हणून पाठवा, आले असतील तर आहे म्हणून पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.